नमस्कार मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्सच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक चालू करतोय 11वीचा। द नेम ऑफ द टॉपिक इज द मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स। मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स हा जो टॉपिक आहे तो नीटच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। जवळपास 8 ते 12 प्रश्न हे या टॉपिक वरती पडत असतात, कारण याच्यामध्ये आपल्याला एखाद्या प्लांटचा म्हणजे अँजिओस्पर्मिक प्लांटच्या मॉर्फोलॉजीचा स्टडी करायचा असतो। त्याच्यामध्ये मग तुम्हाला रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर, फ्रुट्स, सीड्स म्हणजे एखाद्या वनस्पतीचे जेवढे सगळे प्लांट पार्ट्स असतील तेवढे सगळे आपल्याला स्टडी करायचे आहे। मग या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फक्त इंट्रोडक्शन्स बघणार आहोत। सो इंट्रोडक्शन्स ऑफ मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स। First, our earth has a vast diversity of plant. Diversity means variations. Our earth has a vast diversity of plant म्हणजे काय मित्रांनो, तर आपल्या पृथ्वी तलावरती भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आपल्याला बघायला मिळतात। नंतर काय म्हटलंय, The most evolved and dominating members of kingdom Plantae are the flowering plants or angiosperms. पृथ्वीवरती भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, पण त्या सगळ्या वनस्पतींमध्ये उत्क्रांतीमध्ये सर्वात उच्च ठिकाणी असलेली मोस्ट इव्हॉल्व्ड डॉमिनेटिंग जेवढे सगळे प्लांट आहेत त्या सगळ्या प्लांटमध्ये सगळ्यात जास्त नंबर असलेली ही जी वनस्पती आहे किंगडम प्लांटी मधली ती कुठली आहे, अँजिओस्पर्म्स। म्हणून म्हटलेलं आहे द मोस्ट इव्हॉल्व्ड अँड डॉमिनेटिंग मेंबर्स ऑफ किंगडम प्लांटी are the flowering plants or angiosperms. Flowering plants ला टेक्निकल टर्म कुठले आहे, angiosperms. Angiosperms मीनिंग तुम्ही जर बघितलं, angios means closed, sperms sperma, sperma means seeds. Okay, so those plants which have closed seeds inside the fruit म्हणजे ज्या वनस्पतींच्या बिया या फळांच्या आतमध्ये क्लोज असतात, बंद असतात, झाकलेले असतात, त्यांना अँजिओस्पर्म्स असं म्हणायचं आहे। म्हणजे उत्क्रांतीमध्ये सगळ्यात उच्च ठिकाणी असलेली आणि ज्या वनस्पतींचा नंबर किंगडम प्लांटीच्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त असलेला आहे असं कोण आहे, अँजिओस्पर्म्स आहे। ओके, नेक्स्ट आता या अँजिओस्पर्मिक प्लांटचा आपण काय बघणार आहे, मॉर्फोलॉजी बघायची आहे। So first of all we have to know the meaning of morphology. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा मॉर्फोलॉजीचं मीनिंग माहित पाहिजे। मग बघा काय म्हटलंय, मॉर्फोलॉजी द ब्रांच ऑफ बायोलॉजी। बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र। बायोलॉजीची अशी एक ब्रांच आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय, which deals with study of external or internal structure of an organism or an organ. जीवशास्त्राची अशी एक शाखा आहे ज्या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, एक्सटर्नल म्हणजे बाह्य रूप, इंटरनल म्हणजे अंतर्रूप यांचा अभ्यास केला त्याला काय म्हणायचं आहे, मॉर्फोलॉजी असं म्हणायचं आहे। म्हणजे एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, आणि थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो, एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा आपण मॉर्फोलॉजी सांगतो म्हणजे काय, तर एक तर तो ऑर्गॅनिझम्स हा बाहेरून कसा दिसतो ते सांगायचं आहे, किंवा तो ऑर्गॅनिझम्स आतमधून कसा दिसतो हे सांगायचं आहे। मग आतमधून कसा दिसतो हे जर सांगायचं असेल तर तुम्हाला कट घ्यावा लागणार आहे, त्या ऑर्गॅनिझम्सला कट करावा लागणार आहे। ओके, एखादी वनस्पतीचा आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर जर स्टडी करायचं असेल तर त्याला काय करावं लागणार आहे, त्याचं सेक्शन घ्यावं लागणार आहे। मग तो व्हर्टिकल सेक्शन असेल किंवा हॉरिझॉन्टल सेक्शन असेल, आणि सेक्शन घेतल्यानंतर मग आपल्याला तो ऑब्झर्व करावा लागणार आहे, त्यावेळेला आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर दिसणार आहे। एक्सटर्नल स्ट्रक्चर जर बघायचं असेल तर एक्सटर्नल स्ट्रक्चर बघत असताना आपल्याला त्याला कुठल्याही प्रकारचं सेक्शन घ्यायची गरज नाही, जस्ट आपण बघितल्यानंतर आपल्याला समजणार आहे की ती मॉर्फोलॉजी, तिची मॉर्फोलॉजी किंवा एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स कसं आहे। मग मॉर्फोलॉजी म्हणजे काय, सोपं आहे, इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ एक्सटर्नल और इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अन ऑर्गॅनिझम और अन ऑर्गन। एखाद्या सजीवाचा इंटरनल किंवा एक्सटर्नल स्टडी करायचा आहे, किंवा
त्या सजीवाच्या ऑर्गनचा एक्सटर्नल किंवा इंटरनल स्टडी करणे, म्हणजे पूर्ण एखादा सजीव असेल किंवा त्या सजीवाचा एखादा पार्ट असेल त्याचा एक्सटर्नल किंवा इंटरनल स्टडी करण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं मित्रांनो, मॉर्फोलॉजी असं म्हटलं जातं. ओके, खूप सोपं आहे. द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ एक्सटर्नल और इंटरनल स्ट्रक्चर ऑफ एन ऑर्गेनिझम और एन ऑर्गन इज कॉल्ड मॉर्फोलॉजी. त्याला काय म्हणायचं आहे, मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी कन्सिस्ट ऑफ टू सब ब्रांचेस. मॉर्फोलॉजी मध्ये दोन सब ब्रांचेस आहेत किंवा दोन सब टाइप्स आहेत. द फर्स्ट टाइप इज द एक्सटर्नल मॉर्फोलॉजी. त्याचा फर्स्ट टाइप कुठला आहे, एक्सटर्नल मॉर्फोलॉजी. आता मिनिंगच आहे एक्सटर्नल मॉर्फोलॉजी, दॅट मीन्स स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन ऑर्गॅनिझम्स. एखाद्या सजीवाचे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करायचे, त्याला काय म्हणायचं आहे, एक्सटर्नल मॉर्फोलॉजी. ओके, सो एक्सटर्नल मॉर्फोलॉजी, स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन ऑर्गॅनिझम्स. मीनिंग दिले बघा, इट इज द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर्स ऑफ एन ऑर्गॅनिझम और एन ऑर्गन आर कॉल्ड एक्सटर्नल मॉर्फोलॉजी और मॉर्फोलॉजी. म्हणजे एखादा ऑर्गन असेल किंवा एखादा ऑर्गॅनिझमचा ऑर्गन असेल किंवा होल ऑर्गॅनिझम्स असेल, पूर्ण ऑर्गॅनिझम्स असेल, त्याचं एक्सटर्नल स्टडी करायचं, त्याला काय म्हणायचं आहे, एक्सटर्नल मॉर्फोलॉजी और मॉर्फोलॉजी. द सेकंड ब्रांच इज द और सेकंड सब टाइप इज द इंटरनल मॉर्फोलॉजी. मिनिंग मध्ये इंटरनल अंतर्रूपाचा अभ्यास करायचा. पण इंटरनल मॉर्फोलॉजी मध्ये काय आहे, द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with study of internal structure of an organism or an organ is called internal morphology. It is also called as anatomy. त्याला anatomy असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, या पद्धतीने आहे. म्हणजे आपण इंट्रोडक्शन्स मध्ये बघितलेलं आहे, our earth has vast diversity. ओके, आपल्या पृथ्वी तलावरती वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती प्राणी आपल्याला बघायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल आपण फक्त वनस्पती पकडल्या तर त्या वनस्पतींमध्ये किंगडम प्लांटी हा ग्रुप आहे. पण त्या किंगडम प्लांटी मध्ये कोणाचा कुठल्या वनस्पतीचा नंबर जास्त आहे, तर अँजिओस्पर्मचा नंबर जास्त आहे. म्हणून म्हटलेलं आहे द मोस्ट इव्हॉल्व्ड अँड डॉमिनेटिंग मेंबर्स ऑफ किंगडम प्लांटी आर अँजिओस्पर्म्स ऑर द फ्लावरिंग प्लांट. अँजिओस्पर्म्स ऑर फ्लावरिंग प्लांट म्हणजे काय, तर ज्या वनस्पतींना फुलं येतात त्यांना फ्लावरिंग प्लांट असं म्हटलं जातं. सो द प्लांट विच बियर्स द फ्लावर इज कॉल्ड एज द फ्लावरिंग प्लांट. द प्लांट विच डज नॉट बियर्स द फ्लावर इज कॉल्ड एज द नॉन फ्लावरिंग प्लांट. ओके, सो व्हॉट इज मीन बाय एंजियोस्पर्म्स? द प्लांट विच शोज द फ्लावर्स. सो दिस टाइप्स ऑफ प्लांट्स और दिस टाइप्स ऑफ ग्रुप्स ऑफ प्लांट्स इज कॉल्ड एज द एंजियोस्पर्मिक प्लांट्स. त्या वनस्पतीला आपण एंजियोस्पर्मिक प्लांट असं म्हणणार आहे. पण ह्या किंगडम प्लांटीमध्ये डॉमिनेटिंग मेंबर्स कोणाचा आहे, अँजिओस्पर्म्सचा आहे. मग त्या अँजिओस्पर्मची आपल्याला मॉर्फोलॉजी बघायची आहे. मग मॉर्फोलॉजी मध्ये बघितलेलं आहे, इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर और इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गेनिझम और एन ऑर्गन इज कॉल्ड एज द मॉर्फोलॉजी. देन मॉर्फोलॉजी आर डिवाइडेड इनटू टू सब ब्रांचेस, external morphology and internal morphology. External morphology, it is also called as morphology. So what is the definition of external morphology? It is the branch of biology which deals with study of external characteristics of an organism or an organ is called as the external morphology or morphology. What is meant by the internal morphology? It is the branch of biology which deals with study of internal characteristics of an internal character of an organism or an organ is called as the internal morphology. Internal morphology, it is also called as anatomy. थोडक्यात जर तुम्ही मराठीमध्ये बघितलं मित्रांनो तर मॉर्फोलॉजी म्हणजे काय आहे, मॉर्फोलॉजी मध्ये दोन प्रकारे स्टडी केला जातो. मॉर्फोलॉजीचा अभ्यास करत असताना पूर्ण सजीवाचा किंवा त्या सजीवाच्या अवयवाचा अभ्यास करायचा. मग कसं असेल, मग अभ्यास करत असताना त्याच्या बाह्य रूपाचा अभ्यास करायचा किंवा त्याच्या अंतर्रूपाचा अभ्यास करायचा. मग बाह्य रूपाचा अभ्यास करायचा असेल, समजा एखादा प्लांट आहे, त्या प्लांटकडे मी जर बघितलं तर मला समजणार आहे ना, मी नुसतं जस्ट बघितल्यानंतर मला समजणार आहे की त्याचे रूट्स कसे आहे, त्याचे स्टेम कसं आहे, त्याचं लीफ कसं आहे, त्याच्यामध्ये फ्लावर कसं आहे, हे मला समजणार आहे.
मग मी जस्ट बघून ते सांगणार आहे, त्याला म्हणायचं एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी, कारण मी बाह्य रूपावरून त्याचं वर्णन केलेलं आहे. इंटरनल मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, तर मी उघड्या डोळ्याने बघू शकणार नाही. उघड्या डोळ्याने बघू शकणार नाही म्हणजे काय, तर ज्या वेळेला मला इंटरनल मॉर्फॉलॉजीचा स्टडी करायचा असेल त्यावेळेला मात्र मला त्या प्लॅनचा कट घ्यावा लागणार आहे. आणि मग कट घेतल्यानंतर तो कट मी स्लाइड वरती ठेवून मायक्रोस्कोप मध्ये बघणार आणि मग त्याच्यावरला मी टिश्यूचा स्टडी करणार आहे. त्याला म्हटलं जातं इंटरनल मॉर्फॉलॉजी, म्हणजे अंतर्रूपाचा अभ्यास करायचा आहे, त्याला म्हणायचं आहे इंटरनल मॉर्फॉलॉजी. इंटरनल मॉर्फॉलॉजीलाच अॅनाटॉमी असं म्हटलं जातं. म्हणजे मॉर्फॉलॉजी मध्ये थोडक्यात ज्या वेळेला आपण एक्सटर्नल अपिअरन्स वरून त्याचं वर्णन करणार आहे त्याला एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी, इंटरनल अपिअरन्स वरून स्टडी करणार त्यावेळेला त्याला इंटरनल मॉर्फॉलॉजी असं म्हटलं जातं. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ अँजिओस्पर्म्स ऑन द बेसिस ऑफ हॅबिटॅट. ओके, ऑन द बेसिस ऑफ हॅबिटॅट अँजिओस्पर्म्स आर क्लासिफाइड इनटू फॉलोइंग टाइप्स. सो ऑन द बेसिस ऑफ हॅबिटॅट, हॅबिटॅट म्हणजे काय मित्रांनो, राहणीमान. अँजिओस्पर्म्स कुठल्या कंडिशन्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात, त्यांचं हॅबिटॅट काय आहे किंवा त्यांचं राहणीमान काय आहे, याच्यावरून आपल्याला अँजिओस्पर्मचं क्लासिफिकेशन बघायला मिळणार आहे. ओके, फर्स्ट हायड्रोफाइट्स. बघा मीनिंग समजून घ्या. हायड्रो मीन्स वॉटर, फाइटा, fights, the term derived from Latin word phyta. Okay, so hydro means water, phyta means plant. मग ज्या वनस्पती आपल्याला पाण्यामध्ये बघायला मिळतात त्याला काय म्हणायचं आहे, हायड्रोफाइट्स. सिंपल आहे, ग्रोईंग इन ॲक्वेटिक हॅबिटॅट. ज्या वनस्पती आपल्याला पाण्यामध्ये बघायला मिळतात त्याला काय म्हटलं जातं, हायड्रोफाइट्स असं म्हटलं जातं. मग एक्झाम्पल इज हायड्रिला, सेकंड वन इज द इकॉर्निया, पिस्टिया. ऑल दीज आर द हायड्रोफाइट्स. नेक्स्ट वन इज द झिरोफाइट्स. झिरो मीन्स xeric conditions. Zero means which condition? Xeric condition. What is meant by xeric condition? Xeric condition is the condition in which the amount of water is very less or there is no water. झेरिक कंडिशन्स म्हणजे अशी कंडिशन्स आहेत मित्रांनो की आपल्याला तिथं पाण्याचं प्रमाण हे खूप कमी बघायला मिळतं किंवा किंवा आपल्याला पाणी बघायला मिळत नाही. म्हणजे काय येणार, वाळवंट. ओके, फाइट्स हा शब्द कशापासून तयार झालेला आहे, फाइटा. मग झेरिक कंडिशन, फाइटा मीन्स प्लांट्स. ओके, सो दोज प्लांट्स which grows in xeric conditions is called as the xerophytes. म्हणजे काय मराठीमध्ये काय तर ज्या वनस्पती वाळवंटामध्ये उगवतात त्यांना झिरोफाइट्स असं म्हटलं जातं. ओके, मीनिंग बघा, ग्रोइंग इन रिजन विथ सॅन्डी ऑर नो रेनफॉल लाईक डेझर्ट. म्हणजे अशा वनस्पतींमध्ये किंवा अशा भागांमध्ये या वनस्पती उगवतात ज्या भागामध्ये सॅन्डी ऑर नो रेनफॉल, जिथं पावसाचं प्रमाण अजिबात नाही त्या ठिकाणी या वनस्पती बघायला मिळतात. लाईक डेझर्ट म्हणजे वाळवंटामध्ये जशी स्थिती असते त्या स्थितीमध्ये आपल्याला ज्या वनस्पती बघायला मिळतात त्या वनस्पतींना काय म्हणायचं आहे, झिरोफाइट्स. एक्झाम्पल इज अपुन्शिया, मोहनबेकिया. ऑल दीज आर द झिरोफाइट्स. नेक्स्ट वन इज द सॅमोफाइट्स. सॅमो मीन्स सँडी, इथं दिलेलं आहे सँडी सॉइल. ओके, फाइटा मीन्स प्लांट्स. व्हॉट इज द मीनिंग, ग्रोइंग इन सँडी सॉइल. एक्झाम्पल काय आलं, इलायमस. इलायमस, द एक्झाम्पल इज इलायमस. Next one is the lithophytes. Litho means rock. Phyta म्हणजे plants. So growing on rocks. ज्या वनस्पती खडकाळ भागावरती येतात, ज्या वनस्पती खडकांवरती उगवतात त्यांना लिथोफाइट्स असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, नीटच्या दृष्टीने महत्वाचे या जेवढ्या सगळ्या टर्मिनॉलॉजी आहेत, हायड्रोफाइट्स, झिरोफाइट्स, सॅमोफाइट्स, लिथोफाइट्स, हॅलोफाइट्स, या आपल्याला एनसीईआरटी पुस्तकामध्ये बघायला मिळत नाही. स्टेट बोर्डच्या नवीन सिलेबस मध्ये मात्र ह्या इन्क्लूड केलेल्या आहेत, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेतोय. नीटच्या दृष्टीने ह्या महत्वाच्या आहेत. सो लिथोफाइट्स. लिथोफाइट्स म्हणजे काय, तर दोज प्लांट्स विच ग्रोज ऑन रॉक्स कॉल्ड ॲज लिथोफाइट्स. एक्झाम्पल इज कौचिडियम. ओके, प्रोनाउन्सिएशन किंवा नाव अगदी वेगळं आहे. एक्झाम्पल इज कौचिडियम.
Right. Next one is the halophytes. Halo means which conditions? हॅलो म्हणजे कुठली कंडिशन्स येणार आहे तर दलदलीचा भाग म्हणजे ज्या ठिकाणी कंटिन्यू पाणी साचून दलदल निर्माण झालेली असते त्या दलदलीच्या भागांमध्ये ज्या वनस्पती उगवतात त्याला हॅलोफाइट्स असं म्हटलं जातं. मग काय म्हटलं बघा, ग्रोईंग इन सलाईन सॉइल. ओके, ग्रोईंग इन सलाईन सॉइल. सलाईन सॉइल मध्ये ज्या उगवतात त्याला हॅलोफाइट्स असं म्हटलं जातं. मग दलदलीचा भाग कुठं काय झालेला असतो मित्रांनो, तर ज्या ठिकाणी नदी आणि समुद्राचं संगम झालेला असतो त्याला खाडी असं म्हटलं जातं आणि त्या खाडीमधल्या पाण्याला ब्रॅकिश वॉटर असं म्हटलं जातं. ब्रॅकिश वॉटर म्हणजे खाडीचं पाणी आणि त्या खाडीच्या पाण्यामध्ये ज्या वनस्पती उगवतात त्याला काय म्हटलं जातं, मॅंग्रोव्ज असं म्हटलं जातं. म्हणून म्हटलेलं आहे हॅलोफाइट्स सगळ्यात महत्वाची टर्मिनॉलॉजी आहे. पुढे आपल्याला याचा रेफरन्स मिळणार आहे, समजून घ्यायचं आहे. हॅलोफाइट्स. सो ग्रोईंग इन सलाईन सॉइल. ओके, ज्या वनस्पती ह्या सलाईन सॉइल मध्ये उगवतात किंवा ब्रॅकिश वॉटर मध्ये उगवणार आहेत त्याला हॅलोफाइट्स असं म्हटलं जातं. मग कुठले प्लांट आले, मॅंग्रोव्ज प्लांट्स लाईक रायझोफोरा, सोनार्शिया. ओके, हे प्लांट येणार आहे. एक्झाम्पल काय आलं हॅलोफाइट्सचं, रायझोफोरा, सोनार्शिया. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ हॅलोफाइट्स. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटची इंट्रोडक्शन्स, त्याच्यानंतर मॉर्फॉलॉजीची डेफिनेशन बघितलेली आहे, मॉर्फॉलॉजीचे 2 सब टाइप्स बघितलेले आहेत आणि टाइप्स ऑफ अँजिओस्पर्म्स ऑन द बेसिस ऑफ हॅबिटॅट बघितलेला आहे. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.